हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मस्त अशी चमचमीत अशी भेंडी मसाला। चला तर आपण पाहूया हा भेंडी मसाला कसा बनवायचा ते। चटपटीत आणि चमचमीत असा भेंडी मसाला। तेच त्याच पद्धतीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीचा भेंडी मसाला नक्कीच घरी ट्राय करा, सगळ्यांनाच खूप आवडेल। इथे मी भेंडी घेतलेली आहे। या पद्धतीने आतमधून अशी कट मारून घ्यायचे भेंडीला। या पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला भेंडी। इथे मी तीळ, शेंगदाणे आणि खोबरं घेतलेली आहे। इथे मी शेंगदाणे भाजून घेते तेल टाकून लालसर होईपर्यंत। शेंगदाणे भाजलेले आहेत छान असे। आता हे मी काढून घेते आणि याच पॅन मध्ये मी खोबरेही भाजून घेते। खोबरे लालसर होईपर्यंत छान असं आपल्याला भाजायचं आहे। आणि यामध्येच मी आता तिळही टाकते आणि तेही व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। हे पहा, तीळ आणि खोबरं छान लालसर झालेले आहे। आता हे मी काढून घेते आणि याचं वाटण बनवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। आता मी हे खोबरं, शेंगदाणे आणि तीळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याचं छान बारीक असं वाटण बनवून घेणार आहे। हे पहा, या पद्धतीने आता या वाटणामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत सगळे। या वाटणामध्ये मी धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, मीठ, हळद आणि 2 चम्मच लाल तिखट आणि बाकीचे सगळं अर्धा चम्मच घेतलेले आहे। बाकीचे सगळे मसाले, हे सगळे मसाले मी खोबरं आणि शेंगदाण्याच्या वाटणामध्ये टाकते आणि यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूणची पेस्टही ॲड करते आणि अर्धा लिंबू पिळून टाकते आणि कोथिंबीर टाकते आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। पाणी टाकायची गरज नाही आहे। हे अद्रक लसणाची पेस्ट आणि लिंबूमुळे ते असं ओलं होतं मसाला, त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आणि हे व्यवस्थित असं सगळं मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला आपला छान असा मिक्स झालेला आहे। आता हे भेंडी घ्यायची आणि यामध्ये या पद्धतीने आपल्याला मसाला भरायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने याच प्रकारे मी सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरून घेते। जर काहीतरी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी खायची असेल तर एकदा अशी मसाला भेंडी नक्कीच बनवून पहा, घरी सगळ्यांनाच आवडेल। आता मी एका पॅन मध्ये तेल टाकून घेते आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि जिरे व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे मसाला भरलेली भेंडी आहे ना, ती भेंडी सगळी सोडायची आहे तेलामध्ये आणि यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे भेंडी लवकर नरम होईल म्हणून थोडंसं मीठ टाकायचं वरतून। आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आणि थोडंसं तेलही टाकायचं या भेंडीवरती आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचे हे भेंडी आणि पाहायचे 5 मिनिटाच्या नंतर हे खालच्या साईडने व्यवस्थित असे फ्राय झालेत का, हे झालेले नाही आहेत तर यावरती अजून झाकण ठेवून परत 2-3 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे। 2-3 मिनिटाच्या नंतर
हे पहा, भेंडी खालच्या साईडने छान असे वाफलेले आहेत, फ्राय झालेले आहेत खालच्या साईडने. आता आपल्याला हे सगळे भेंडी पलटून घ्यायच्यात आणि दुसऱ्या साईडने हे व्यवस्थित असं वाफवून घ्यायच्यात. हे पहा, या पद्धतीने. आणि यावरती झाकण ठेवायचं आणि जो आपला मसाला उरलेला आहे ना, तो मसालाही यामध्ये टाकायचा आणि झाकण ठेवून परत 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. आणि यावरती कोथिंबीरही टाकायची. आणि आता मस्त असा आपला भेंडी मसाला तयार आहे. पाहू शकता किती मस्त दिसतोय. भेंडी ही नरम झालेली आहे. एकदम चटपटीत आणि चमचमीत असा हा भेंडी मसाला होतो. खूप छान टेस्ट होते या भेंडीची. आता मी ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेते. लहान मुलांनाही खूप आवडेल भेंडी. लहान मुलांना तर खूप आवडते. एकदा या पद्धतीनेही करून द्या मुलांना, नक्कीच आवडेल. टिफिनमध्येही द्यायला छान आहे ऑफिसला. हे पहा किती मस्त दिसते, चमचमीत अशी. जर तुम्ही कधी या पद्धतीने भेंडीची भाजी बनवली नसेल तर एकदा नक्कीच बनवून पहा. घरी सगळ्यांनाच आवडेल. चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.